श्रीमन्महागणाधिपतये नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोकुल संकट हारी राजा राम। गोकुल संकट हरि हरि राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी नवनीरद सम नवनीत प्रिय। नवनीरद सम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम। शरणागत दीना चरणी ने। शरणागत दीना दीना दीना। शरणागत दीना चरणी ने। शरणागत दीना चरणी ने। करुणा दृष्टि निहारी राजा राम। करुणा दृष्टि निहारी राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम। रामकृष्ण हरी जय जय राम। रामकृष्ण हरी जय जय राम राम हरी जय जय राम राम हरी जय जय। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन। झाले हो साजणी सुख झाले हो साजन। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। माधव बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। वा वा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। माधव बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा।
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजा विराज रामचंद्र महाराज की जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. संत नरहरी सोनार यांचा हा छोटासा अभंग आज निरूपणासाठी आपण घेतो आहोत. अनेक देवदेवता आपण पूजत असतो, त्यांचे उत्सव करत असतो. त्यापैकी देवाधिदेव महादेव यांच्या वर्णनाचा हा अभंग आहे. भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी वासुकीचा हार कंठी वासुकीचा हार कंठी वासुकीचा हार कंठी वासुकीचा हार भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर वा वा सुंदर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा
हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. नमः पार्वतीपदे हर 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 महादेव. भस्म उटी आपण जर शंकरांचं शिवशंकरांचं स्वरूप डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला ठाऊक आहे सर्वांगाला भस्म लावलेलं असतं. भस्म हीच त्यांची उटी आहे. आणि रुंडांच्या माळा, नररुंडांच्या माळा, कारण राक्षसांचा विनाश करायचा आहे. त्यांचा नाश करून त्यांच्या मुंडक्यांची माळ, कुणाच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, कुणाच्या गळ्यात स्फटिकाची माळ आहे, कुणाच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ आहे आणि यांच्या गळ्यात नररुंडांच्या माळा आहे. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. प्रत्येक देवाजवळ त्याचं शस्त्र आहे. कशासाठी? काळी एकदा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतान् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपालकृष्ण महाराज की जय. गोपालकृष्णाने भगवद्गीतेत सांगून ठेवलेलं आहे या 3 कामासाठी परमेश्वर वेगवेगळ्या रूपामध्ये पुन्हा पुन्हा अवतार घेतो. एक म्हणजे साधूंचं संरक्षण करण्यासाठी. साधू म्हणजे केवळ भगवा वेश घालतात ते साधू नव्हे. साधू या संस्कृत शब्दाचा अर्थ सज्जन असा आहे. जो चांगला आहे, जो सज्जन आहे, जो दुसऱ्याला त्रास देत नाही, जो एकमेकांची मदत करतो, या सगळ्यांना साधू असं म्हटलं आहे. त्यांचं संरक्षण. आणि जे वाईट आहे, जे पापी आहेत, जे दुष्ट आहेत, जे दुसऱ्यांना छळतात, या सगळ्या दुष्ट दुर्जनांचा विनाश. विनाशायच दुष्कृता. आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा 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 नीट घालण्यासाठी, संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येतो, अवतार घेतो, असं कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतोय. त्यामुळे आमच्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. रामचंद्र म्हटले की धनुष्य बाणाशिवाय नाही. रामाने सगळ्याचा त्याग केला. वनवासाला जाताना धनुष्यबाण नाही सोडला, बाकी सगळं सोडलं, शस्त्र सोडलं नाही. कृष्णाचं सुदर्शन चक्र आहे. विष्णूच्या हातामध्ये ही शंखचक्र गदा पद्म आहे. तसं गणपतीच्या हातामध्ये पाशांकुशधरम देवम असं त्याचं वर्णन आहे. पाश आणि अंकुश ही आयुध त्याच्याकडे आहेत. शिवाय त्रिशूळ आहे. आणि शंकरांचा त्रिशूळ तर सुप्रसिद्ध आहे. 3 टोकाचा भाला. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्यांच्या डोळ्या आपल्यासारखे 2 डोळे, पण त्याच्याबरोबर इथे 3रा डोळा आहे शंकरांचा. आणि त्याच्यामध्ये अग्नी आहे. ब्रह्मांडाला जाळून टाकेल एवढी शक्ती ज्यामध्ये आहे, असा अग्नी तिथे आहे. अंगाला गजचर्म गुंडाळलंय. व्याघ्रांबर नेसतो आहे. कंठामध्ये वासुकीचा हार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गळ्यामध्ये सर्प लपेटलेले असतात. सर्पाचं शरीर हे थंड असतं. आणि ज्या वेळेला शंकरांनी विषप्राशन केलं त्यावेळेला दाह झाला गळ्याचा. आणि ते शांत करण्यासाठी अनेक थंड गोष्टी त्यांनी घेतल्या. त्यापैकी मस्तकावर गंगा आहे, कपाळावर चंद्र आहे आणि गळ्यामध्ये वासुकी सर्प आहे. त्याच्याबरोबर कोण आहे? भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. त्याचे जे अनेक, ज्याला आपण शंकरांचे गण म्हणतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भूत पिशाच असं पण म्हणतात, वेताळ, ते सगळे त्यांच्याबरोबर आहेत. आणि ते अत्यंत हर्षाने सगळ्यांचं नृत्य गायन आनंद चालू असतो. आणि हा देव जो आहे, सगळेच देव सर्व सुखाचे यागर. आपल्याला माहिती आहे संतांनी म्हटलं सर्व सुखाचे यागर बाप रखमा देवीवर, हे सुद्धा सांगतात संत. तसंच नरहरीच होणार असं म्हणतात की हा सर्व सुखाचं आगर आहे. बाकी सुख शोधायला आम्ही जगभर भटकलो तरी जे मिळणार नाही सुख, ते
परमेश्वराच्या पायाशी मिळतं. म्हणून सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. त्यांनी मोठ्या अभिमानाने आपण सोनार आहोत हे सांगितले. सगळ्या संतांनी आपापल्या या खऱ्या जाती नाहीच आहेत, हे व्यवसाय आहेत. सजन कसाई आहे, तुका वाणी आहे, नामदेव शिंपी आहे. प्रत्येक जण काही ना काहीतरी उत्तम व्यवसाय. कारण तुकाराम महाराजांनीच म्हटलंय, जोडोन या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. व्यवहार उत्तम करावा, त्यासाठी आपला व्यवसाय प्रत्येकाने उत्तम करावा हे संतांनी शिकवलं. त्यामुळे नरहरी स्वतःला अभिमानाने सांगतात, म्हणे नरहरी सोनार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. त्यांचं सुप्रसिद्ध पद आहे. आणि असा हा शंकर महादेव, ते महादेव कसे झाले याबद्दल असं म्हणतात, बाकी सगळे देव हे अमृत पितात, महादेव हे एकटेच असे आहेत. जगाचं काम करायचंय. आपल्याला सगळ्यांना तो पुराणामधला प्रसंग माहीत असेल. देव दानवांमध्ये प्रचंड युद्ध चाललंय, ते सतत चालू असतं. देव आणि दानव, चांगले आणि वाईट, सुष्ट आणि दुष्ट यांच्यामध्ये संघर्ष, भांडण, वाद, लढाया चालूच असतात जगभर. कारण सज्जन शांतपणे आपलं काम जरी करत असतील तरी दुर्जन त्यांना सुखाने जगू देत नाहीत. आणि त्यामुळे सतत युद्धजन्य स्थिती जगात कुठे ना कुठेतरी चालूच असते. आजही आपण पहा, जिकडे तिकडे चालू आहे. जगामध्ये वाईट प्रचंड आहे आणि त्याला थोपवायचं असेल, थांबवायचं असेल आणि चांगलं वाढवायचं असेल तर तो विचार आधी चांगला वाढला पाहिजे. आणि तो चांगला विचार देण्याचं कामच आमचं कीर्तन विश्व करतं आहे. गेली 5 वर्ष, हे आजचं 5वं वर्ष आहे यंदाचं, आम्ही हे काम करतोय. अनेक तऱ्हेचे कीर्तनकार, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कीर्तन करणारे, दासगणू महाराजांची पद्धत, वारकरी पद्धत, रामदासी पद्धत, नारदीय संप्रदाय, राष्ट्रीय संप्रदाय, सर्व प्रकारच्या कीर्तनांची, कीर्तनकारांची कीर्तनं आपण इथे ऐकू शकता. आजपर्यंत केवढी तरी झाली आहेत कीर्तनं. आणि दर आठवड्याला आपण नवनवीन कीर्तनकार या ठिकाणी सादर करत असतो. आपल्या धर्माचा, संस्कृतीचा संस्कार केवळ आपल्याच लोकांवर नव्हे तर जगभर पसरवायचं काम आपण करत असतो या कीर्तन विश्व या कार्यक्रमातून. विश्व हा शब्दच आहे बघा, संपूर्ण विश्वात जायचं आहे आपल्याला. नुसत्या एका गावात, एका शहरात, एका प्रांतात, एका देशात नाही, संबंध विश्वभर. आणि आमच्या आर्यांचं ते ब्रीदच आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम. संपूर्ण विश्व आम्ही आर्यमय करून टाकू. आणि त्यामुळे हे काम करायचं असल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून आपण हे कीर्तन विश्व ह्या वेगवेगळ्या कीर्तनाच्या, आपल्या धर्माच्या, आपल्या संस्कृतीच्या परंपरा आपण पोचवत असतो. त्याचाच हा आपण प्रयत्न करतो आहोत. भस्म उटी रुंडमाळा हा जो शंकर आहे, देवादिदेव, महादेव हे नाव त्यांना पडलं. सतत भांडणं चालू आहेत, देव दानवांचं युद्ध चालू आहे. दानव कधी कधी संप्रती दानव फार माजती, देवांवर झेंडा मिरविती. देवांच्या मदतीस चला तर अशी तुतारी द्या मज लागून. कविता आपल्याला माहिती असेल, एक तुतारी द्या मज लागून, फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घजीच्या त्या किंकाळी. कशासाठी? जागृती निर्माण करायची आहे. जागृती निर्माण करायची आहे, दुष्टांना धाक बसवायचा आहे आणि सज्जनांची शक्ती वाढवायची आहे. यासाठी हे करायचं आहे. आणि त्यासाठी हे भांडण चालू असताना दानव माजले आहेत, कारण त्यांच्याकडे शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा दानवांना ते जिवंत करतायत, राक्षसांना पुन्हा पुन्हा राक्षसांचं बळ वाढतंय.
एक प्रयत्न झाला. देवांचे गुरु बृहस्पती यांचा मुलगा कच हा संजीवनी विद्या मिळवण्यासाठी शुक्राचार्यांकडे गेला. त्याने संजीवनी विद्या आणली, पण हे नंतरचा भाग झाला. आधी मात्र नुकसान देवांचं आणि फायदा दानवांचा होत होता, राक्षसांचा होत होता. मग त्यासाठी झालं की आपण आता अमृत मिळवायचं. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल, फार प्राचीन काळची कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं अमृत मिळवण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये मेरू पर्वताची रवी केली. प्रचंड मोठा नागराज वासुकी त्याची दोरी केली. एका बाजूला देव, एका बाजूला दानव, दोन बाजूनी दोघं ओढतायत. आणि तो मंदराचं पर्वत गोल गोल त्या मोठ्या समुद्रामध्ये फिरतोय. तो बुडायला लागला खाली. तर त्या ठिकाणी 10 अवतार जे विष्णूंनी घेतले त्यातला दुसरा अवतार जो कासव अवतार, कच्छ, कूर्म, कासव हा जो अवतार आहे तो या ठिकाणी झाला आहे. त्या मंदराचल पर्वताच्या खाली आधार दिला तो बुडू नये म्हणून. आणि मग ते मंथन उत्तम रीतीने झालं आणि त्यातून असं म्हणतात 14 रत्न निघाली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा गाव कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखामृतं चांबुधे रत्नानिह चतुर्दशं मम गृहे कुर्वन्तु मंगलम. गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी निघाली, कौस्तुभमणी निघाला जो विष्णूंच्या वक्षस्थळावरती झळकत असतो. पारिजातक वृक्ष निघाला, तो स्वर्गामध्ये गेला. सुरा म्हणजे दारू कुठे गेली? सगळीकडे आहे, देशभर जगभर सगळीकडे आहे. धन्वंतरी देवांचे वैद्य, चंद्रमा आकाशात गेला. कामधेनू निघाली त्यातून, गाव कामदुधा सुरेश्वर गजो 5 सोंडांचा हत्ती असं म्हणतात ऐरावत. असं सांगितलं जातं 5 सोंडांचा हत्ती ऐरावत तो इंद्राला मिळाला. रंभादी देवांगना ज्याला अप्सरा म्हणतात त्या सगळ्या त्यातून निघाल्या. 1 2 3 4 एकामागून एक वेगवेगळी मंडळी आलेली रत्न वाटून घेतात, आपल्याकडे ओढायला बघतायत. असं करता 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 प्रचंड काळा असा ढग त्यातून बाहेर निघाला आणि ते सगळं जग जाळेल की काय असा प्रचंड दाह सुरू झाला. हलाहल नावाचं विष त्यातून निर्माण झालं. आली पंचायत. आता बाकी सगळं घ्यायला सगळे हात पुढे करत होते. रत्न आलं की द्या आम्हाला, रत्न आलं की द्या आम्हाला, रत्न आलं की द्या आम्हाला. आता हे हलाहल कोण घेणार? आणि ते नाही घेतलं तर हे जग सगळं जाळून टाकेल. जर कोणी त्या विषाला उतारा दिला नाही, त्या विषाचं काही केलं नाही तर संबंध जग जाळून टाकेल हे विष, अशी भीती निर्माण झाली. त्यावेळेला सगळ्या लोकांनी शंकरांचा धावा केला. तुमच्याशिवाय आज आम्हाला कोणी वाचवणार नाही, तुमच्याशिवाय आम्हाला कुणीही रक्षण करणार नाही. या विषापासून आमची सुटका कशी होणार? तुम्हीच मार्ग काढा, तुम्हीच मार्ग काढा. म्हणून सगळेजण महादेवांपुढे, शंकरांपुढे शरण गेले.
शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, गौरी हर सुख सागर, गौरी हर सुख सागर, जही निवास हिमगिरी पर, जही निवास हिमगिरी पर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, गौरतनु हास्यवदन, गौरतनु हास्यवदन. काय काय केलंय शंकराने. गौरतनु हास्यवदन, मदन दहन व्याघ्रासन, मदन दहन व्याघ्रासन, कर दर्शन वही पावन, कर दर्शन वही पावन, सकल जीव सुर मुनिवर, सकल जीव सुर मुनिवर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. सगळ्यांनी स्तुती केली शंकरांची आणि असं म्हटलं की तुमच्याशिवाय आम्हाला कोणीही वाचवणारं नाही, आता या जगाला तुम्ही वाचवा. आणि आपल्याला ठाऊक आहे शंकरांनी ते सगळं हलाहल विष ओंजळीत घेऊन आपण प्राशन केलं. म्हणणं सोपं आहे हो, सगळं जग जाळणारं विष प्राशन केलं इतर जगाला त्रास होऊ नये म्हणून. आणि ते गळ्याचा दाह व्हायला लागला आणि तो दाह होऊ नये म्हणून अनेक उपाय केले. शेवटी कशाने थंड झाला, दाह शांत झाला असं सांगतात. रामाचं नाव घेतलं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. शंकर पार्वतीला सांगतायत वरानने, हे पार्वती बाकी सगळ्यांनी माझा दाह काही कमी होईना, तो कमी झाला. रामचंद्रांचं नाव या गळ्यातून पुन्हा पुन्हा यायला लागलं, मुखातून पुन्हा पुन्हा यायला लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या सर्वांगाचा आणि माझ्या गळ्याचा दाह थांबला, शांत झालो मी. पण विष पचवलं, विष पचवलं, गिळून अवघड आहे विष पचवणं. एक वेळ घेतील आणि मग मरतील. विष घ्यायचं, ते पचवायचं आणि वर पुन्हा कामाला उभं राहायचं. आणि म्हणून बाकी सगळ्यांना फक्त देव म्हणतात, कारण हे देव अमृत पितात आणि देवांचं काम, जगाचं काम करतात. हा एक देव असा आहे की जो विष प्यायला आणि विश्वकल्याणाचं काम केलं. आणि म्हणून त्यांना देवाधिदेव महादेव ही पदवी मिळाली शंकरांना. आणि म्हणून आपण पहिला अभंग घेतो आहे. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकीचा हार, कंठी वासुकीचा हार. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती.
सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. भस्म उटी रुंड माळा हात त्रिशूळ नेत्री ज्वाळा, भस्म उटी रुंड माळा हात त्रिशूळ नेत्री ज्वाळा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वतीपदे हर 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 महादेव. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे मध्यंतरामध्ये एकदा भजन करूया आणि मग आख्यानाला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुक्राची चांदणी उगवली, शुक्राची चांदणी उगवली, शुक्राची चांदणी उगवली, माय आजही जागी झाली. दिसे नर्मदा समोर सगळी, स्नान कराया राणी निघाली. कोटी लिंगार्चने मांडली, कोटी लिंगार्चने मांडली, बेल फुलांची रास घातली, बेल फुलांची रास घातली. पूजा पाठ चालला मंडळी, पूजा पाठ चालला मंडळी, पूजा पाठ चालला मंडळी, पूजा पाठ चालला मंडळी. हर हर महादेव. नमः पार्वतीपदे हर हर महादेव. शुक्राची चांदणी पहाटे उगवेल त्यावेळेला जागं व्हायचं, दासी कुणबिणी बरोबर घ्यायच्या, दार उघडायचं किल्ल्याचं ते थेट नर्मदेच्या घाटावर. तिथनं बाई घाटावर चालल्या आहेत. स्नान संध्या झाली, त्यानंतर पाठोपाठ कोटी लिंगार्चना मांडली गेली. देवाची पूजा, शंकरांची पूजा, हातामध्ये सतत शंकराची लहानशी पिंड बरोबर असते आणि कोटी लिंगार्चना मांडली. त्या सगळ्यांची पूजा करते. कुठली आहे ही जागा? कुठलं हे? नर्मदेच्या किनाऱ्यावरती माहेश्वर हे जे ठिकाण आहे, महेश्वर, त्या ठिकाणची हे सगळं चाललेलं आहे. कोण आहेत या बाई? यावर्षी आपण 300 वर्ष ज्यांच्या जन्माची पूर्ण करतो आहोत, महोत्सव करतो आहोत वर्षभर सगळीकडे, त्या पुण्यश्लोक असं ज्यांना म्हटलं जातं, सगळ्यांची माता अहिल्या माता अहिल्याबाई होळकर, त्यांचं हे वर्णन आहे. चौंडी गावामधल्या माणकोजी शिंदे यांची ही लहानशी पण अतिशय हुशार, तरतरीत, बुद्धिमान, चुटचुटीत, चुणचुणीत अशी ही मुलगी. राघोबा दादा पेशवे आणि मल्हारराव होळकर काही निमित्ताने त्या भागात आलेले असताना गावामध्ये आले, गाठ पडली आणि त्या घरामध्ये असलेल्या या मुलीचं वागणं, बोलणं, चुणचुणीतपणा, हुशारी सगळी नजरेत भरली. काय छान तेज मुलगी आहे, तल्लख मुलगी आहे, हुशार दिसते आहे, बोलणं वागणं किती सुसंस्कृतपणाचं आहे. आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करावा, आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहावं, अतिशय ती सुंदर आणि चांगलं वागणारी मुलगी पाहिली, मनात भरली. मल्हारबा म्हणले काय गुणी मुलं आहे, एवढं लहान वयामध्ये एवढी समजदारी.
राघोबा म्हणले, मग काय विचार काय आहे? सून करून घ्यायचा विचार आहे की काय? काही हरकत नाही, चांगली कल्पना आहे. माणकोजींना घोडा पाठवला गेला, ते बाहेर कुठे कामाला गेले होते. तिथनं आल्या बाकी राजकारणाच्या गोष्टी झाल्या बोलून, आणि मग सहज विचारलं, कोण मुलगी आहे ही? माझीच मुलगी आहे. काय नाव? अहिल्या नाव आहे. आम्हाला आवडली मुलगी. बघा तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही असं म्हणतो, आमच्या मुलासाठी, खंडेरावासाठी आम्हाला ही मुलगी पसंत आहे. मोठ्या माणसांनी घरातल्या मुलगी पसंत करणं, लग्न ठरवणं, ही पद्धत आत्तापर्यंत होती. आता बदलल्या सगळ्या पद्धती. हां, मोठ्या घरातल्या माणसांनी ठरवायचं, आनंद झाला. पाटील जरी होते तरी लहानशा गावचे लहानसे पाटील, आणि मल्हाररावांचं नाव फार मोठं होतं. नुसतं मल्हार आया त्यांच्या नावाचा एवढा धाक होता की नुसत्या त्यांच्या नावावरती, म्हणजे युद्धाला प्रत्यक्ष येण्याच्या आधीच शत्रू घाबरून पळून जाईल इतका त्यांच्या पराक्रमाचा आणि नावाचा धाक होता. अशा मल्हाररावांनी सून म्हणून तिला पसंत करून आणली. खंडेरावांशी लग्न लागलं. लहानशी मुलगी, पूर्वी लहान वयात लग्न होत असत. तर हे चांगलं का वाईट हे चर्चा करायची ही जागा नाही, ही वेळ नाही. पण आता 25, 30, 35, 40, अरे काय आजकाल बघा तुम्ही, आधी लग्न लवकर होत नाहीत आणि झाली तर टिकत नाहीत, अशी आजची अवस्था आहे आपल्या समाजाची. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 31 मे 1725चा जन्म आहे आणि 1733 मध्ये, म्हणजे वय बघा, गणित करून बघा, 8व्या वर्षी मुलीचं लग्न झालेलं आहे. पूर्वी आपण लग्नांमध्ये सुद्धा ऐकलं असेल तर 8 वर्षा भवेत कन्या, अशीच पद्धत होती. 8 वर्षाच्या मुलीचं लग्न, 10-12 वर्षाचा मुलगा, त्याप्रमाणे लग्न लागलं. आणि इंदोरच्या वाड्यामध्ये त्यावेळेला नवीन नुकतंच मल्हारराव हे आधी सरदार होते, लढवय्ये बारगीर होते, त्याचा सरदार झाला. आणि सरदाराचा आता काय एक योजना होती हो. बाजीराव पेशव्यांची दूरदृष्टी काय होती. त्यांनी महाराष्ट्राच्या भोवती अनेक सुभेदार, अनेक मोठे संस्थानिक तयार केले, महाराष्ट्रापर्यंत सरळपणे शत्रूची धडक बसू नये म्हणून. एका बाजूला गुजरातमध्ये, गुजरातपासून तर मध्य प्रदेशापर्यंत ओळीनी सयाजीराव महाराज गायकवाड, आपल्याला नाव माहिती असेल, त्याच्या आधीपासून तिथे गायकवाड, मग शिंदे, मग होळकर, नेवाळकर, पवार, अनेक अशी राजघराणी तयार झाली. आणि महाराष्ट्राला बाहेरून येणाऱ्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी ही जणू काही एक छत्री आपल्या सगळ्या सरदारांची महाराष्ट्र सांभाळण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी निर्माण केली. आणि साधा मनुष्य पण आपल्या पराक्रमाच्या जोरावर, धनगर म्हणजे गुरं वळणारे, पण त्यांनी पराक्रम एवढा गाजवला की ते सुभेदार झाले, राजघराणं तयार झालं. आणि त्या सुभेदारांची सून म्हणून वाड्यामध्ये आली. लहानपणापासून तिची तल्लख बुद्धी लक्षात आलेली होती मल्हाररावांच्या, आणि त्यामुळे त्यांनी तिला आपल्याबरोबर राजकारण करायला आपल्या शेजारी बरोबर घेऊन जायला सुरुवात केली. मोहीम कशी आखायची असते, कशी करायची असते, त्यासाठी शस्त्रास्त्रांचा संभार कसा निर्माण करायचा, सैन्याच्या लोकांना कसं मिळवायचं, कसं शिकवायचं, सोपं नसतं बरं. 10,000 लोक जमली तर त्याचा मोर्चा होऊ शकतो, सैन्य नाही होऊ शकत असं सहजासहजी. हां, मोर्चा होईल एकदम,
पण सैन्य तयार करायचं असेल तर त्याला बराच काळ शिक्षण असावं लागतं, सराव असावा लागतो, तयार करावं लागतं सैन्य. ते कसं करायचं? युद्ध करायचं आहे तर सैन्य तयार करावं लागतं, शस्त्रास्त्र निर्माण करावी लागतात. हे सगळं त्या मुलीला मल्हाररावांच्या बरोबर राहून राहून शिक्षण मिळतंय. खंडेराव वीर आहेत, तेही युद्धावरती आहेत, युद्धावर जात आहेत. लग्न झाल्यानंतर नेहमीच्या आपल्या सगळ्या घरच्या कामामध्ये सुद्धा तिला लक्ष द्यायचं आहे. मी देशाकडे संस्थानाकडे बघितलं तर घराकडे बघणार नाही असं चालायचं नाही. दोन्हीकडे बघती आहे ती, घरच्या पद्धती समजून घेती आहे. कुलदैवत, कुलस्वामिनी, घराण्याची कुलपरंपरा, त्यासाठी येणारे सण वार उत्सव हे सगळं करते. मल्हाररावांनाही अनेक पत्नी होत्या, खंडेरावांनाही अनेक पत्नी होत्या. मल्हाररावांची एक पत्नी तर खांडा राणी होती. खांडा म्हणजे तलवार. एक पद्धत राजपुतांमध्ये अशी होती की प्रत्यक्ष लग्नामध्ये नवरा मुलगा नाही आला तरी चालेल, त्याची तलवार पाठवून द्यायची आणि त्या तलवारीशी त्या मुलीचं लग्न लावायचं. तिला खांडा राणी म्हणतात. अशा हरकुवरबाई नावाच्या खांडा राणीसुद्धा होत्या. अनेक स्त्रिया घरामध्ये होत्या. त्या सगळ्यांनी गृहिणीचे धडे कसे, गृहिणी धर्माचे धडे तिला दिले आणि आपल्या मल्हाररावांनी राजकारणाचे धडे तिला दिले. वसुली कशी करायची, राज्य कसं चालवायचं, न्याय कसा करायचा, या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या होत्या, समजावल्या होत्या, समजल्या होत्या, समजून घेतल्या होत्या. मुलगी दिवसामाशी मोठी होती आहे. मालीराव आणि मुक्ता अशी 2 मुलं झाली. 1745 मालीरावाचा जन्म आहे. पाठोपाठ 1748 मुक्ताचा जन्म आहे. आनंद होता सगळा, सुखी समाधानी होतं सगळं. पण या सगळ्या आनंदाला दृष्ट लागली आणि कुंभेरीच्या वेढ्यामध्ये युद्ध चालू असताना तोफेचा गोळा जवळच फुटला, छातीवर फुटला आणि त्याचा परिणाम असा झाला की खंडेरावांचा त्या ठिकाणी कुंभेरीच्या वेड्यामध्ये तोफेचा गोळा लागून ते शांत झाले. दुःखाचा डोंगर कोसळला मस्तकावर. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अहिल्याबाईंनी सती जायची तयारी केली. मल्हाररावांपर्यंत वार्ता गेली. अहिल्याबाई सती निघाल्या, धावत धावत आले. अगं बाई, काय करतेस? मला उन्हाळा करतेस की काय? हे काय वेळ घेतलं डोक्यात? अहो, आपल्याकडली परंपरा आहे, आपल्याकडली प्रथा आहे. मला स्वर्गद्वारावर जाण्यासाठी अडवू नका, नवऱ्याबरोबर मला सहगमन करू दे. अक्षरशः पाया पडले, म्हणले असं वेडेपणा करू नको बाई. अरे थांबा थांबा थांबा. थांबवा तयारी सतीच्या सहगमनाची, थांबवा तयारी सतीच्या सहगमनाची. तू ऐक अहिल्ये विनती म्हाताऱ्याची, तू ऐक. अगं बाई बाई, मी कुणाच्या तोंडाकडे पाहू आता? तरणा ताठा मुलगा गेला माझा आणि तू निघालीस. तू ऐक अहिल्ये विनती म्हाताऱ्याची. वा वा.
शिकविला तुला मी राज्याचा व्यवहार, शिकविला तुला मी राज्याचा व्यवहार, तुझवरती आता असे दुहेरी भार. तुला मूल सांभाळायचे, घर सांभाळायचंय आणि राज्यही सांभाळायचंय. तुझवरती आता असे दुहेरी भार, जाणीव तुझ असो आता कर्तव्याची, तू ऐक अहिल्ये विनती म्हाताऱ्याची, थांबवा तयारी. मी तुझ्यातच माझा मुलगा पाहतोय ग. 2 लेकरं तुझ्या पदरात लहान. वाढवील बाळा सांग तुझ्या विन कोण, वाढवील बाळा सांग तुझ्या विन कोण, खंडूनी अहिल्या मानत नव्हतो 2. माझा मुलगाही तूच आहेस, माझी सूनही तूच आहेस. खंडूनी अहिल्या मानत नव्हतो 2, गेली ती अहिल्या उरली मूर्त सुताची. मी असं समजतो माझी अहिल्या गेली आणि माझा मुलगा उरला. गेली ती अहिल्या उरली मूर्त सुताची, तू ऐक अहिल्ये विनती म्हाताऱ्याची, थांबवा तयारी सतीच्या सह. थांबा थांबा थांबा, नको नको अहिल्ये जाऊ नकोस. डोळ्यात सगळ्यांच्या पाणी आहे, लोटांगण घालतो तुझ्या पुढे, पण हे असं काही करू नकोस. राज्याला दुसरा आधार नाही आहे. जड अंतःकरणाने बाईंनी आपल्या अंगावरची सतीची चढवलेली वस्त्र उतरवली आणि मग पांढऱ्या शुभ्र वसनांमध्ये संन्यासिनी असल्यागत ही देवी बरोबर सतत शंकरांची अतिशय मोठी भक्त, कोटी लिंगार्चना रोज करायची आणि त्याला समोर ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे राज्यकारभार करायचा आहे, त्याच्या आज्ञेप्रमाणे न्यायदान करायचं आहे. वर्णन असं आहे, बाई न्यायाला अत्यंत कडक, शिस्तीला अत्यंत कडक होत्या. स्वतः स्त्री होती पण कर्तृत्व उत्तुंग होतं. तिने राज्य सांभाळलं. नुसतं नाही, आम्ही त्यावेळेला लहानपणी ऐकलं होतं की त्यांनी सगळीकडे नद्यांवर घाट बांधले, देवळं बांधली. नद्यांवर घाट बांधले यात काय विशेष आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. कारण आपल्यासारखी माणसं, आमच्यासारखी शहरामध्ये राहिलेली, शहरातल्या लोकांना त्याचं महत्त्व कळणार नाही. घरामध्ये नळ सोडला की बदाबदा पाणी येतं. अशा लोकांना नदी आणि घाट याचं महत्त्व कळणार नाही. पूर्वीच्या काळी सगळं आयुष्य हे नदीवर अवलंबून असायचं. माणसाने आंघोळी नदीवर करायच्या, धुणं पाणी भांडी नदीवर, जनावरं पाणी प्यायला धुवायला न्यायची नदीवर, घरामध्ये पाणी भरून आणायचं नदीवरनं आणायचं. प्रत्येक गोष्ट नदीवर अवलंबून असायची. आणि जर दगडी घाट नसेल तर आपल्याला माहिती असेल कदाचित, पाणी हळूहळू आजूबाजूला पाझरतं पसरतं. मातीमध्ये त्याची दोन्ही किनाऱ्यांना दलदल तयार होते, चिखल तयार होतो आणि पाण्यापर्यंत नीट पोचता येत नाही. बहुतेक गावांमध्ये दगडांचे घाट बांधलेले असतात, म्हणजे नदीच्या पाण्याच्या टोकापर्यंत सुरक्षितपणे सुखरूप पोचता येण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी जरी काही गोष्ट असेल तर ते नद्यांवरचे घाट आहेत. त्याचं महत्त्व नळ आल्यामुळे आम्हाला कळत नाही घरात, पण गावांमध्ये अजूनही सगळं आयुष्य काही
नदीवर अवलंबून असतं. त्यामुळे त्या ठिकाणचे घाट बांधणं ही अतिशय महत्त्वाची कामगिरी होती. देवळं बांधली, नुसती बांधली नाही, पत्रे नेणारे जासूद इकडून तिकडे जायचे, त्यांना उतरण्याची व्यवस्था, गावांमध्ये पाण्याची व्यवस्था, वाटसरूंना अन्न पाणी योग्य मिळावं यासाठी धर्मशाळांची व्यवस्था, पाणपोयांची व्यवस्था, केवढं केवढं काय काय केलं ह्या बाईंनी. आणि नुसतं स्वतःच्या राज्यात नाही बरं का, फक्त माहेश्वरचे घाट नाहीत बरं का, तर भारतामधल्या यच्च यावत मोठ्या नद्यांवरचे सर्व शहरातले सर्व घाट हे अहिल्याबाईंनी बांधलेले आहेत. अनेक गावांमधले छोटे मोठे घाट त्यांनी बांधलेले आहेत. प्रजेची सोय केली आहे. किती सोय केली? रात्रीच्या वेळेला खिदमतगार मशाल घेऊन बाहेर हिंडायचं. कोणी गरीब मनुष्य थंडीविना कुडकुडत कोपऱ्यावर झोपलेला असेल, पारावर झोपलेला असेल, तर त्याला जाऊन पांघरुण देण्याचं कामसुद्धा बाईंनी केलं. कुणाच्या मुलांची लग्न अडली आहेत, पैशाअभावी अडली आहेत, बाईंकडे जावं, बाईंनी त्या मुलांची लग्न लावून द्यावी, सुखरूपपणे लावून द्यावीत, कोणतीही अपेक्षा न धरता. आणि मोठं काम आणखीन एक झालं म्हणजे पेंढारी आणि भिल्ल हे सगळे लुटालूट करत होते. त्या काळामध्ये लुटारूंचा, पेंढाऱ्यांचा, भिल्लांचा उपद्रव भयंकर वाढला होता. आजही बघा नर्मदा परिक्रमा करतात म्हणतात, त्याला ते शूलपाणेश्वराचं जे जंगल आहे तिथनं फार सुरक्षितपणे जावं लागतं. तिथे अजूनही लूटमार होते असं म्हणतात. त्या काळात तर फारच होती. आणि म्हणून बाईंनी साकी पेंढाऱ्यांना जरब बसवली, पेंढाऱ्यांना जरब बसवली, भिल्लांना आवरिले, पेंढाऱ्यांना जरब बसवली, भिल्लांना आवरिले, बंदोबस्त करुनी त्यांचा, बंदोबस्त करुनी त्यांचा, प्रजेला सुखी केले साधोजी राजा राम कहो जी. पेंढारी, भिल्ल, लुटारू कुणालाही आवरत नव्हते. बाईंनी सरदारांना मोठी बक्षिसं दिली, पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पण लावले. आणि त्याप्रमाणे यशवंतराव नावाचे, फणसे या नावाचे एक अतिशय शूर सरदार त्यांच्याजवळ होते. त्यांनी आपल्या सैन्यानिशी या भिल्लांना आणि पेंढाऱ्यांना जरब बसवली, अनेकांना पकडलं, बाईंच्या पुढे उभं केलं. हे असे उद्योगधंदे का करता तुम्ही? ते म्हणले, बाई काय करावं, आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे हा. व्यवसाय? दुसऱ्याची लूटमार करणं हा व्यवसाय असू शकतो? अहो मग आम्ही करायचं काय, खायचं काय? एवढाच प्रश्न आहे ना. मी तुम्हाला भूमी देते, त्या ठिकाणी कष्ट करा, काम करा, शेती पिकवा. आणि जे लढवय्ये होते त्यातले त्यांचं सैन्य तयार केलं आणि त्यांना सांगितलं, इथे जे सगळे यात्रेकरू येतात त्या यात्रेकरूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर. उलटं केलं बघा, बरोबर. यात्रेकरूंना जे लुटत होते त्यांना सांगितलं, तुम्ही लुटालूट करू नका, मी तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था लावून देते, तुम्हाला भूमी देते, कसायला भूमी देते, आणि येणाऱ्या यात्रेकरूंना सुखरूप पोचवायचं, त्यांचं संरक्षण करायचं, ही कामगिरी तुम्हाला देते. आणि म्हणून नको दरोडे लूट मार हे पाप कर्म तुम्ही करू नका, नको दरोडे
नको दरोडे लूट मार हे पाप कर्म तुम्ही करू नका. आल्या गेल्या पांथस्थाला, आल्या गेल्या पांथस्थाला, गरीबाला हो लुटू नका, गरीबाला हो लुटू नका. भूमिहीनांना भूमी देते, भूमिहीनांना, क्या बात आहे. भूमिहीनांना भूमी देते, शेती करुनी पोट भरा. भूमिहीनांना भूमी देते, शेती करुनी पोट भरा. काम करा रे, कष्ट करा रे, स्वाभिमाने पोट भरा. काम करा रे, कष्ट करा रे, स्वाभिमाने पोट भरा. नको दरोडे लूट मार हो, नको दरोडे लूट मार हो, नको दरोडे लूट मार हो. नमः पार्वती पदे हर हर महादेव. दरोडे घालणं, लुटणं हा धर्म नाही. त्यांचं संरक्षण करा. त्यावेळेला त्यांचं राज्य लोककल्याणकारी राज्य असं झालं. उत्तम न्याय कुठे मिळेल तर तो अहिल्याबाईंकडे मिळेल. उत्तम शिक्षण कुठे मिळेल तर ते अहिल्याबाईंकडे मिळेल. सगळ्या भारतभर त्यांच्या दातृत्वाचे पवाडे गायले जात होते. अनंत फंदी, कवी मोरोपंत यासारखे मोठे मोठे संगीतकार, गायक, कवी, शाहीर त्यांचं वर्णन करत होते, त्यांची पूजा करत होते, कारण उत्तम कार्य. पण हे सगळं दान पुण्याचं काम, हे सगळं देवळं बांधायचं, पाणपोया घालायचं, गाठ बांधायचं काम सरकारी पैशावर डल्ले मारून नाही बरं का. सरकारी पैशावर नाही, बाईंच्या खाजगी मिळकतीतून होत होतं. त्यांच्या सासूबाई गौतमाबाई आणि स्वतः अहिल्याबाई या दोघींनाही काही खाजगी उत्पन्न मिळालेलं होतं राज्याकडून. त्या स्वतः तर संन्यासिनी होत्या, स्वतः संन्यासिनी होत्या. त्यांना एक शुभ्र वस्त्रापलीकडे कशाचीही अपेक्षा नव्हती. हातामध्ये शिवशंकरांची पिंड घ्यायची आणि न्यायदान करायला बसायचं. निरीच्छ वृत्ती होती. स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं, पण हे राज्य राखायचं होतं. ही लोक सुखी करायची होती, प्रजा आनंदी ठेवायची होती. आणि त्यामुळे अतिशय निरपेक्षपणाने सगळं काम चालू होतं. स्वतःचा खाजगीकडला सगळा पैसा हा दानधर्मासाठी वापरला, देशाच्या कल्याणासाठी वापरला. पण बाईंच्या आयुष्यामध्ये दुर्दैवाचे प्रसंग प्रचंड आले. बाई न्यायी होत्या. अन्याय कुठेही जायला खपत नव्हते, पण मुलगा वाईट निघाला, वाईट व्यसनं करणारा निघाला. आणि त्या वाईट व्यसनाच्या नादातच त्याचाही मृत्यू झाला. ज्याच्यावर पुढची आस होती, जो मुलगा पुढे राज्य सांभाळेल असं वाटत होतं, तो मालीरावही गेला. त्याच्या बायका सती गेल्या. पूर्वी अहिल्याबाईंच्या काही सवती त्याही सती गेल्या. त्याच्यानंतर मुक्ता म्हणून त्यांची जी मुलगी आहे, तिच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला वारस करावा गादीचा असा विचार केला. तो नथोबा, काही ठिकाणी उल्लेख आहे धोंडीबा, काही ठिकाणी नाव आहे नथोबा. त्यांचा नथोबा हा मुलगा आता आपल्यानंतर आपण त्याला गादीवर बसवू म्हणून त्याला जवळ केला, त्याला शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण काही रोग, मला गंमत कधी कळतच नाही हो. हे राजघराण्यामध्ये आधी मुलं कमी, त्याच्यामध्ये वादावादी भांडणं, याच्यामध्ये मृत्यू जास्त, आणि गादीला वारसच उरत नाही. कितीतरी संस्थानिकांमध्ये आपल्याला असेल, माहिती असेल, दत्तक विधानं करावी लागत होती. स्वतःचा औरस मुलंच नाहीत. नको तिथे हवं तेवढं पोरांचं लेंडार, पण राजघराण्याला वारस नाही अशी अवस्था. त्या नथोबाला तयार करायचा प्रयत्न केला, तोही गेला. तो गेला. या धक्क्यानी
जावई यशवंतराव फणसे यांनी अंथरूण धरलं. मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने त्यांनीही प्राण सोडले. मुलगी सती जायला निघाली. या बाईनं काय काय पाहावं हो, काय काय सहन करावं. आपल्यापेक्षा लहान वयाची त्या मुलीला म्हटली, अगं बाई माझ्यासाठी तू तरी थांब ग, सगळेच जण तुम्ही निघून गेलात तर मी कुणाच्या आधारावर जीव धरायचा. पण मुक्ता म्हणते, आई आज तू म्हातारपणाकडे चालली आहेस, आज इतके वर्ष तू राज्य सांभाळती आहेस, एकाहून एक नवीन वारस तयार करायचा प्रयत्न करती आहेस. आज तू मला थांबवशील, जाऊ नको म्हणशील, पण उद्या माझं काय होईल त्यापेक्षा नवऱ्याच्या मागे जाऊ दे मला. म्हणून पोटची मुलगी सुद्धा नवऱ्याबरोबर सती गेली. किती किती मृत्यू पाहिले बघा या बाईंनी. तुकोजीराव होळकरांचा एक मुलगा, त्याला हाताशी धरला, आपल्या भाऊबंधांपैकी आहे, तो पुढची गादी सांभाळेल. हाताला यश नाही हेच खरं. माणसानी जळून जावं हे तर दुःखद आहेच आहे, भयंकर आहे. अग्नीमध्ये प्रवेश करून जळून जावं हे प्रचंड त्रासाचं आहे, दुःखद आहे. पण त्याच्यापेक्षाही कदाचित थोडंसं जास्त आपल्या डोळ्या देखत आपली अनेक लहान माणसं, मुलं, जावई, मुली, सुना, या सगळ्या आपल्या डोळ्या देखत निघून जात आहेत. आणि आपण मात्र इथे हा नको असलेला जन्म सांभाळत बसलो आहे. हे दुःख फार वाईट असतं, फार विषासमान हे दुःख आहे. शंकरांनी हलाहल नावाचं विष पचवलं, या बाईंनी हे दुःखाचं विष पचवलं. आणि इतकं सगळं सारखं दुःख आहे, पण बाईचं काम कधी थांबलं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत बाईंची न्याय बुद्धी कधी क्षीण झाली नाही. बाईंच्या हाताचा कामाचा वेग कधी बंद झाला नाही. राघोबा दादांना असं वाटलं, ही बाई काय करणार, आपलं एकदा प्रयत्न करून बघावा, आपल्याला तिकडे काही पेशवाई मिळत नाही, पराक्रम आहे, सहजपणे या बाईंना बाजूला करून आपल्याला राज्य बळकवता येईल. आणि म्हणून आले. बाईंनी निरोप पाठवला, या पेशवे आहात आपण, स्वागत आहे आपलं, पण मी बाई माणूस म्हणून जर काही धक्का लावायला बघितलात राज्याला तर खांद्यावर बासंडा टाकून मी उभी राहिले तर तुम्हाला जड जाईल, लक्षात ठेवा. बासंडा म्हणजे भाला, तिकडल्या भाषेमध्ये बासंडा म्हणतात. खांद्यावर बासंडा घेऊन मी उभी आहे, या कुणाला यायचं आहे त्याने. मग राघवदादांनी सारवासारव केली, बाई मी काही युद्धाला आलो नाही, लढाईला आलो नाही, तुम्हाला त्रास द्यायला आलो नाही, आपल्या घरामध्ये हे दुःखाचे प्रसंग झाले म्हणून मातम पोशीला आलो आहे, म्हणजे सांत्वन करायला आलो आहे. सांत्वन करायला आलात ना, या, सैन्य घेऊन यायचं नाही, सडे या. सैन्य कशाला आणायचं माझ्यासमोर, म्हणजे वयाच्या एवढ्या उत्तर आयुष्यात सगळ्या बाजूने दुःखाचे डोंगर असताना सुद्धा आपल्या राज्याचं, आपल्या धर्माचं रक्षण करायची अत्यंत तीव्र बुद्धी त्यांच्याकडे होती. देवळं पाडली जात होती, बाईंनी पुन्हा बांधली. घरादारावरती नांगर फिरलेले लोक होते, बाईंनी त्यांना पुन्हा घरं बांधून दिली. उद्योगधंदा नाही म्हणून भिकारी किंवा लुटारू तयार होत होते, त्यांना कामधंदा काढून दिला, उद्योग व्यवसाय काढून दिले, न्याय व्यवस्था केली. अशा अनेक प्रकारे बाईंनी ह्या संपूर्ण एकट्या आपल्या जहागिरीपुरतं नव्हे, एकट्या आपल्या राज्यापुरतं नव्हे, तर हा आदर्श संपूर्ण भारतवर्षाला घालून दिला. आणि कर्तबगारीचं तेज कुठे बघायचं तर अहिल्याबाईंकडे पाहायचं. न्यायाचं तेज कुठे बघायचं, अहिल्याबाईंकडे पाहायचं.
पराक्रमाचं तेज. होय, बाईंनी युद्धसुद्धा झुंजवली आहेत बरं का, स्वतः नाही गेल्या, पण युद्धाची रचना कसं करावं, कुठे करावं, किती करावं, त्यासाठी दारुगोळा कसा वापरावा, कसा तयार करावा, ह्या गप्पा मारायच्या गोष्टी नाही आहेत. भयंकर कष्ट असतात त्याच्या मागे. बाई स्वतः हे सगळं पाहतायत, स्वतः हे सगळं करतायत. मी बाई आहे, मी अबला आहे, मी कसं करू म्हणून ती रडत बसली नाही कधी. इतके दुःखाचे प्रसंग आले पण निराश होऊन बसली नाही कधी. इतकी वाईट अवस्था झाली तरी कधीही न्याय आणि राज्यकारभार याच्यामध्ये कुचराई केली नाही कधी. सगळ्या दुःखांचं हलाहल विष पचवून ही राजमाता, ही लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी 70 वर्षाची होईपर्यंत संपूर्ण देशाचं, राज्याचं कारभार उत्तम तऱ्हेने, काही लागलं तर पेशव्यांपर्यंत बाईंचे सल्ले विचारले जायचे. पेशव्यांची पुढची पिढी सुद्धा बाईंना मानणारी होती. काही अडलं बिडलं तर तिथूनही सल्ला विचारायला यायचा. त्यांनाही सल्ला देण्या इतकी राजकारणाची माहिती बाईंजवळ होती. आपल्या देशामध्ये अशा कितीतरी स्त्रिया उत्तम कर्तबगारीच्या झाल्या, त्यामध्ये हे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, शंकराची भक्त, शंकराची पूजा करणारी आणि शंकरासारखंच दुःखाचं, वेदनेचं, त्रासाचं हलाहल विष प्राशन करून ते पचवून पुन्हा कार्याला उभी राहणारी अशी ही लोकमाता, अशी ही अत्यंत तेजस्वी तारका. आम्हाला पूर्वी शिकवायचे संत मंडळी, असं म्हणायची, वाटे चरित्र त्यांचे आपण काही तरावया गावे. म्हणजे या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आपण संतांची आणि देवांची चरित्र वाचावी, ऐकावी, सांगावी, गावी. आमचे वडील सांगायचे, वाटे चरित्र त्यांचे, एक शब्दाचा, एका अक्षराचा फरक. वाटे चरित्र त्यांचे आपण काही करावया गावे. त्यांनी एवढं केलं, आपण काहीतरी करावं. आज दिवसेंदिवस परिस्थिती अवघड होत चालली आहे आणि आपल्या देवाधर्माची माहिती पुढच्या पिढीला व्हायला पाहिजे, ती होत नाही पुरेशी. आपलं हे काम आहे. सगळ्या प्रकारची कीर्तनं, मग ते वारकरी संप्रदायाचे असतील, दासगणू महाराजांच्या संप्रदायाचे असतील, समर्थ रामदास स्वामींच्या संप्रदायाचे असतील, नारदीय संप्रदायाचे असतील, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, कारण चांगला संस्कार मिळाला तर सगळं जग शुभ होणार आहे, सगळं जग आनंदी होणार आहे. वाईट सतत पसरतच असतं. व्यसन करा, वाईट वागा, हे शिकवावं लागत नाही, हे आपोआप होत असतं समाजामध्ये. पण चांगलं वागा, चांगला आचार विचार ठेवा, कर्तृत्व चांगलं ठेवा, हे सांगावं लागतं, हे शिकवावं लागतं. आणि ते शिकवण्याचं काम सध्या तरी दुसरं कुणी करत नाही, हे कीर्तन संस्था करत असते, हे कीर्तन विश्व करत असतं. आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या कीर्तन विश्वाला मदत द्या, जास्तीत जास्त याचा प्रचार होऊ दे. याला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला मदतीची आवश्यकता आहे. सगळ्या क्षेत्रात आपल्याला पोचायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार गेला पाहिजे. आपले पूर्वज अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून गेले आहेत, त्यांची आठवण करायची, त्यांच्यासारखं होण्याचा आपण काही अंशी तरी प्रयत्न करूया. त्यांच्या आदर्शापुढे आपण लहान असलो. आमचे वडील असे म्हणायचे, गरुड गगन भरारी मारतो,
गरुडा इतकी भरारी मला मारता आलं नाही तरी चिमणी म्हणते माझ्यापुरती मी उडेन, माझ्यापुरती मी तुझी सेवा करेन. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मी इतकं मोठं नाही होता आलं तरी चालेल, पण आपापल्या क्षेत्रामध्ये जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल या समाजासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी ते करायचा आपण प्रयत्न करू. आणि ते काम करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आवाहन आहे, आपण अधिकात अधिक या कीर्तन विश्वाचाही प्रचार करा, त्यालाही मदत करा. आणि जिथे जिथे हे धर्मकर्म चालू असेल, कर्तव्य कर्म चांगलं चालू असेल, त्यांना मदतीचा हात द्या एवढं सांगायचं. आणि त्या अहिल्यादेवींच्या, अहिल्याबाई होळकरांच्या चरणी, लोकमातेच्या चरणी, देशमातेच्या चरणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होताना त्यांचे जे पूज्य होते, अतिशय शिवभक्त होत्या बाई, त्या शंकरांची आठवण म्हणून आपण पहिला अभंग घेतला. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकीचा हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुख मिळवायची असतील तर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होणं, त्याची भक्ती करणं, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हे एक अतिशय महत्त्वाचं. सगळ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी शक्ती जर कुठे मिळत असेल बाईंना, आपल्याला भक्तांना, तर ती परमेश्वराच्या चरणाशी मिळते. आणि म्हणून देवाला आम्ही विनवणी करतो, सगळ्या जगाला सांगतो, हेच दान दे गा देवा. या आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आपल्याला कधी विसर न व्हावा. आणि देवाला सांगायचं, हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. मंगलमूर्ती मोरया. अंबा भवानी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जी आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.